नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिनमध्ये मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर। हुंचनट्टी गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ तरुणाची हत्या गुरुवारी रात्री उशिरा घडली। ही घटना मध्यधुंद अवस्थेत असताना हा घडला प्रकार। खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही। महात्मा फुले रोडवर सीडीपी प्लॅन चुकीच्या पद्धतीने स्मार्ट सिटी बुडा व मनपा अधिकारी सापडणार गोचित। मालकीच्या जागेतून बेकायदेशीर रस्ता निर्माण कंपाऊंड निर्माण करण्यास अधिकारी आणत आहेत अडथळा। जैन मुनी यांची हत्या निषेधार्ह आहे। राज्यातील कायदेशीर व्यवस्था कोलमडली। जैन मुनींच्या हत्येचे राजकारण करण्यात येऊ नये एसडीपीआय संघटनेचे राज्य प्रधान कार्यदर्शी कोडलीपेट यांचे मत। आता पाहूया सविस्तर बातम्या। गुरुवारी रात्री उशिरा हुंचनट्टी गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एका तरुणाची निर्गुण हत्या केल्याचे समोर आले आहे। बेळगाव शहरातील हुंचनट्टी गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ तरुणाची निर्गुण हत्या केल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे। गुरुवारी रात्री अभियांत्रिकी महाविद्यालयामागील आवारात मध्यधुंद अवस्थेतील काही तरुणांचे भांडण झाले। या गोंधळातच तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे। अरबाज मुल्ला वय 25 राहणार पिरणवाडी याचा खून झाला आहे। खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही। गांजा किंवा दारूच्या नशेत हा गोंधळ झाला असावा असा पोलिसांचा संशय आहे। या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे। डीसीपी शेखर एसटी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी फॉरेनिक्स लॅबची टीम तसेच श्वान पथकासह भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे। ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮಾಂತರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಈ ಪೀರ್ನವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಹತ್ತಿರ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ। ಈ ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಮೃತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅರ್ಬಾಜ್ ರಫೀಕ್ ಮುಲ್ಲಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸುಮಾರು 26 ವರ್ಷ ವಯಸ್ಸು। ಇವರು ಪೀರ್ನವಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದೆ। ಈಗ ಸದ್ಯದ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಸದ್ಯಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದೆವು। ಸೊ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಡಾಗ್ ಸ್ಕ್ವಾಡು ಫಿಂಗರ್ ಪ್ರಿಂಟು ಮತ್ತು ಎಲ್ಲ FHN ಟೀಮ್ ಬಂದು ವೆರಿಫೈ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅವರ ಅಜ್ಜಿಯವರಿಂದ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ನಾವು ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ತಗೊಂಡು ತನಿಖೆ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ। ಹೆಚ್ಚಿನ ವಿವರಗಳನ್ನು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿಕೊಂಡು ತನಿಖೆ ಅದು ತನಿಖೆ ನಂತರ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। ಸದ್ಯಕ್ಕೆ ಈ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿಕೊಂಡು ಸಮಗ್ರವಾಗಿ ತನಿಖೆ ಆದ ನಂತರ ಮುಂದಿನ ವಿಚಾರ ನೋಡ್ಬೇಕು। ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ। ಸ್ಥಳೀಯರು ನೋಡ್ಬೇಕು ನಮ್ಮ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಡಿಟೇಲ್ಸ್ ನಮಗೆ ಬಂದಿಲ್ಲ। ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಎಲ್ಲಿದ್ರು, ಯಾರು ಜೊತೆ ಬಂದಿದ್ರು। ಕಾಲೇಜ್ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಅಂತ ಇಲ್ಲ ಇದು ಯಾವುದೋ ಒಂದು ಖಾಸಗಿ ಜಮೀನಂತೆ ಅವ್ರಿಗೆ। ತಂದೆ ತಾಯಿ ಯಾರು? ತಂದೆ ತಾಯಿ ಅವರು ಸದ್ಯಕ್ಕೆ ರಫೀಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ತಾಯಿ ಅವರು ರಫೀಕ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಅವ್ರ ತಾಯಿ ಎಲ್ಲೋ ಸೌದಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಂತ ಪ್ರಾಥಮಿಕ ಮಾಹಿತಿ ಇದೆ। ಡಿಟೇಲ್ ಆಗಿ ತಂದು राजशेखर हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। महात्मा फुले रोडवर मालकीच्या जागेतून बेकायदेशीर रस्ता निर्माण व सीडीपीआय प्लॅन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने स्मार्ट सिटी बुडा व मनपा अधिकारी गोचित सापडले आहेत। बँक ऑफ इंडिया ते जुना पीबी रोड पर्यंतचा रस्ता स्मार्ट सिटी अंतर्गत 80 फूट रुंदीचा निर्माण करण्यात आला आहे। मात्र सीडीपी प्लॅन चुकीच्या पद्धतीने केल्याने बुडा संबंधित अधिकारी, महानगरपालिका आयुक्त व स्मार्ट सिटी अधिकारी आता गोचित सापडणार आहेत। ऑक्टोबर 2020 मध्ये साईनाथ अंडगी, अल्लाप्पा दानिहाळ व काडय्या विभूती मठ यांच्या हद्दीतून हा रस्ता निर्माण केला गेला होता। यामुळे या तिघा रहिवाशांनी नोव्हेंबर महिन्यात हायकोर्टमध्ये धाव घेतली होती आणि ऑगस्ट 2021 ला या संदर्भात डीसीला हायकोर्टने डायरेक्शन दिले। एकूणच या तिघांना हायकोर्टच्या आदेशानुसार सीडीपी प्रमाणे आपली जागा ताब्यात घेण्याचा आदेश दिला गेला आणि त्यानुसार 15 सप्टेंबर 2022 रोजी डीसीने याची अंमलबजावणी करण्यास सांगितले। मध्यंतरीच्या 9 महिन्याच्या काळात महानगरपालिकेने अथवा बुडा व स्मार्ट सिटी संबंधित अधिकाऱ्यांनी याबद्दल विचारणाही केली नव्हती। पण हायकोर्टमध्ये धाव घेतलेले साईनाथ, अल्लाप्पा व विभूती मठ यांनी आपली जागा कब्जात घेण्यासाठी म्हणून कंपाऊंड बांधण्याचा आज शुभारंभ केला असता काही महानगरपालिकेचे अधिकारी दबावतंत्र अवलंबत हे काम बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचे काडय्या विभूती मठ व साईनाथ यांनी सांगितले आहे।
ಇದು ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದಿಂದ ಓಲ್ಡ್ ಪಿ ಬಿ ರೋಡ್ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು. 2020ರಾಗ ಇಲ್ಲಿಗಲಿ ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ರು, ನಮ್ಗೆ ಯಾವುದೂ ನೋಟಿಸ್ ಕೊಡದೆ ಕೆಡವಿದ್ರು. ಅದರ ಅಗೇನ್ಸ್ಟ್ ನಾವು ಹೈಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಇದು ಮಾಡಿ ಗೆದ್ದು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮದು ಹೈಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಜಾಗ ನಾವು ಕಬ್ಜಾ ತೊಗೊಳಕತ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೈಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಆದ ನಂತರ ನಮ್ಮ ಜಾಗ ತೊಗೊಂಡಿವಿ. ಅದೇ CDP ಒಳಗೆ ಮತ್ತೊಬ್ರು ಇವರು 2022ರಾಗ 11 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಲೇಔಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಬಿಡೋದವ್ರು. ಅಂದರೆ ಬೇಕಂತಲೇ ನಮ್ಗೆ ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಾಕತ್ತಾರೆ ಬಿಡೋದವ್ರು. ಈ ನ್ಯಾಯ ನಾವು ಇಷ್ಟು ಹೈಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಬಂದ್ರೆ ಭೀ ನಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತಾಯಿಲ್ಲ. ಬೇಕಂತಲೇ ತೊಂದರೆ ಕೊಡಾಕ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಹಾಗಾದ್ರೆ CDP ಯಾಕೆ ಮಾಡೋದು? CDP ಬಿಟ್ಟು CDPದಾಗ ಲೇಔಟ್ ಮಾಡೋದು, ಎದ್ವತ್ತಿದ್ದು ಮಾಡೋದು ಏನು ಉಪಯೋಗ? ನಮ್ಮ ಜಾಗ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ಈ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು 31 ಫೂಟು, ಆ ಕಡೆಯಿಂದ 40 ಎಷ್ಟಿದ್ರೆ 55 ಇದು ಉಳಿದಿದ್ದ ಜಾಗ ಕೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಉಳಿದ ಜಾಗ ನಮ್ಮ 45 ಫೀಟ್. ಆ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಕಳ್ಸೇನೆ ಈ ಕಡೆ 31 ಫುಟ್ ರೀ, ಆ ಕಡೆ ಬರ್ತದೆ 48 ಫುಟ್ 7 ಇಂಚ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಕಾಲಮ್ ಯಾರು ನಮ್ದು 3 ಜನರು ಕೂಡಿ 3 ಇವ್ರದ್ದು 52/55 ಇತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೋಗಿ ಕಷ್ಟ ಇಷ್ಟು ಉಳಿತದೆ. ನಮ್ಮದು 55/70 ಇತ್ತು, ಅಷ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಹೋಯ್ತು. ಉಳಿದಿದ್ದು ಈ ಕಡೆ ಜಾಗ ಅವ್ರದ್ದು 22/55 ಇತ್ತು. ಅವ್ರದ್ದು ಒಂದು 10 ಫುಟ್ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವರು ಆದೇಶ ಅದೇ ನಿಮ್ಮದು CDP ಪ್ರಕಾರ ರೋಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲೊಂದು 320 ಒಳಗೆ ಲೇಔಟ್ ಆಗಿದೆ. ಲೇಔಟ್ದಾಗ ಅಲ್ಲಿ ಅವರು 2.45 ಮತ್ತು ಅಡಿಷ್ನಲ್ ಮೀಟ್ರ್ ಬಿಟ್ಟು ರೋಡ್ ಲೇಔಟ್ ಆಗಿದೆ. ಅದು ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನಮ್ಮ ಜಾಗ ನಾವು ಕಬ್ಜಾ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆರ್ಡರ್ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಕಾಪಿ ಐತೆ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ್ರೆ ನಾನು ಕಾಪಿನೂ ಕೊಡ್ತೇನೆ ನಿಮಗೆ. ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯದಿಂದ ಆಯಿತು, ಅವ್ರ ನಿರ್ದೇಶನದಂತೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಡೆ ಬಂತು. ಅವರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಂದ ನಮ್ಗೆ ಆದೇಶ ಆಗಿದೆ. ನಿಮ್ಮ ಜಾಗ ನೀವು ಕಬ್ಜಾ ಇಟ್ಕೊಳಕ್ಕೆ ಅರ್ಹರಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಆದೇಶ ಆಗಿದೆ. ನಾವು ನಿನ್ನೆ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತಿದು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮೊದಲು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆದವರು ಇದು ನಾವು ರೋಡ್ ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ಹಾಗೆ ಹೀಗೆಲ್ಲ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು. ಇವಾಗ ಬಂದ ನೀವು ರೋಡ್ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿರಿ, ಮಾತಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತದೆ. ಈಗ ಅವರು ಪಾರ್ಟಿ ಇರುವಾಗ ಅವ್ರಿಗೂ ನೋಟಿಸ್ ಆರ್ಡರ್ ಕಾಪಿ ಹೋಗಿರ್ತದೆ. ಅವ್ರು ಇಷ್ಟು ದಿವಸ ಏನು ವಿಚಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಇವಾಗ ಬಂದಾರ ಅವ್ರು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ. ಇಲ್ಲ, ಅದು ಆದೇಶ ಆಗಿದೆ. ಅದು 3 ತಿಂಗಳದಾಗ ಅದನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ ಆದೇಶ ಆಗಿದೆ. 3 ತಿಂಗಳದಾಗ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅದಕ್ಕೆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಜಿಮ್ಮೆದಾರರು ಅವ್ರು ಇಲ್ಲಿಗೆ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಇದಾಗಿದೆ. ಅದು ಮತ್ತಿದು ಹೈಕೋರ್ಟ್ದಿಂದ ಆದೇಶ ಆದ ನಂತರ 3 ತಿಂಗಳು ನಮ್ಗೆ ಇದು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ಇದ್ದಾಗ ಕೆಡವಿದ ಮನೆಗೆ ಮಾಜಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರು ಕೆಡವಿದ ಮನೆಗೆ ಅವರು ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಡೆಮಾಲಿಷನ್ಗೋಸ್ಕರ. ಅಂದರೆ ಹೈಕೋರ್ಟಿಗೆ ಮಾನ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ. ಇಂತಿಂಥ ಮಹಾರತ್ನಗಳು ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋದರು, ರುದ್ರೇಶ್ ಗಾಳಿ ಅಂತೇಳಿ ಅವರು. ಹಲೋ, ನಾವು ಸಾಯಿನಾಥ್ ಅಂಡಿಗೆ ಅಂಥೇಳಿ. ನಾವು ಕೋರ್ಟಿಂದ ನಮಗೆ ಇದು ನಮ್ಮ ಜಾಗ ಸ್ವತ್ತು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಆರ್ಡರ್ ಆಗಿದೆ. ಅದು DC ನ್ಯಾಯಾಲಯದಿಂದ ಆರ್ಡರ್ ಆಗಿದೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕಂಪೌಂಡ್ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತೇವೆ. ಹೌದು, ಹೈಕೋರ್ಟಿಂದ ಆದೇಶ ಆಗಿದೆ. ನಮ್ಮ ಜಾಗ ನಾವು ತೊಗೊಳ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ. साईनाथ अंडिगे अंतೇಳಿ. सध्या हा रस्ता बँक ऑफ इंडिया ते PB रोड CDP प्लॅननुसार आहे, पण चुकीची योजना आखल्याने हा रस्ता एकीकडे 80 फूट तर मधोमध 60 फुटाचा होणार असल्याने या प्रकरणात बुडा, कॉर्पोरेशन व स्मार्ट सिटी अधिकारी निश्चित अडकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. जैन मुनी यांची हत्या निषेधार्ह असून राज्यातील कायदेशीर व्यवस्था कोलमडली असल्याचे SDPI संघटनेचे राज्य प्रधान कार्यदर्शींनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. जैन मुनी महाराज यांची निर्गुण हत्या निषेधार्ह आहे. यावरून भाजपाच्या राजवटीत राज्यातील कायदेशीर व्यवस्था कोलमडून पडल्याचे दिसून येते, असे SDPI संघटनेचे राज्य प्रधान कार्यदर्शी कोडली पेट यांनी सांगितले आहे. शहरातील कन्नड साहित्य भवनात शुक्रवारी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बसवानांच्या जन्मभूमीत भाजपाने जैन मुनींच्या हत्येचे राजकारण करणे थांबवावे. त्यांच्या हत्येचे कोणीही समर्थन करू शकत नाही. जातीयवाद आणि विषारी राजकारणाला कोणीही होकार देऊ नये व तपासात पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे या दरम्यान त्यांनी सांगितले आहे. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया बेलगावी डिस्ट्रिक्ट कमेटी की जानिब से एक प्रेस कॉन्फ्रेंस मुनाकिद किया गया है. इस प्रेस कॉन्फ्रेंस का मकसद ये है,
जो हाल ही में बेलगावी ज़िले में जो एक जैन मुनि कामकुमारानंदी स्वामी का जो मर्डर हुआ था, इस मर्डर में ये मर्डर को हम मरहमत करते हैं। जो भी मर्डरर्स हैं इनको मैक्सिमम पनिशमेंट होने के जैसा डिपार्टमेंट इन्वेस्टिगेशन करना, और हम यहाँ के पुलिस ऑफिशियल्स का भी हम खैर मकदम कहते हैं कि वितिन ए 6 आवर्स ये जो मर्डरर्स थे इनको अरेस्ट किया है। अगर वितिन ए 6 आवर्स आप इसको अरेस्ट नहीं करते तो बीजेपी की फिस्ताई फोर्स इधर आ गई थी कि वहाँ पर इसको फिस्ताई दंगा फसाद करने के लिए इस्तेमाल करने के भी पूरे चांसेस थे। तो इसको आप यहाँ पर जो पुलिस कार्रवाई की है हम आपको सैल्यूट करते हैं, और इसको और थरो इंक्वायरी कर इसमें और कौन कौन लोग शख्स शामिल हैं, इसकी क्या क्या साजिश है, तो ये पूरी साजिश को कर्नाटक के लोगों के सामने लाना चाहिए। और इसी दौरान कर्नाटक में पिछले 10-15 दिनों में 4 मर्डर हुए हैं। बेंगलुरु में एक डबल मर्डर हुआ, कोलार में एक दलित बच्ची का मर्डर हुआ, मैसूर में एक मर्डर हुआ। ये सारे मर्डर में भी जो भी हम नज़र आता है कि यहाँ के लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम है। जो हमारे होम मिनिस्टर परमेश्वर हैं असेंबली सेशन में बोलते हैं कर्नाटक में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन सब सही है, बराबर है, लेकिन बीजेपी की हुकूमत में जो प्रॉब्लम्स लॉ एंड ऑर्डर का था वो ऐसे ही कंटिन्यू होते जा रहा है। आपका एक वादा भी था बिफोर इलेक्शन हम अगर हुकूमत में आएंगे तो लॉ एंड ऑर्डर को हम पहले प्रायोरिटी देकर इसको सेटरेट करेंगे, लेकिन आपके ही जो सोनिया गांधी जो आपकी पार्लियामेंटेरियन आपके जो यूपीए हुकूमत थी तब एक बिल का प्रपोज वो की थी, वो बिल प्रिवेंशन ऑफ कम्युनल एंड टारगेटिंग वायलेंस बिल, ये बिल आज तक एक्ट होके नहीं आया। तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कर्नाटक के चीफ मिनिस्टर को ऑलरेडी एक लेटर भी लिख चुकी है कि ये बिल को आप एक्ट होके लेके आओ। अगर ये बिल को एक्ट होके लेके आएंगे तो यहाँ की फिस्ताई ताकतों को कंट्रोल कर सकते हैं। इनकी जो मंसूबा है, इनकी जो साजिश है, जो एकजुटी भी है कर्नाटक में, जो भाईचारगी है, इसमें खलल डालने की इनकी जो साजिशें हैं, ये साजिशों को नाकाम करने के लिए ऐसे बिल की सख्त ज़रूरत है। क्योंकि यहाँ पर कोई भी एक मर्डर वो किसी भी वजह से क्यों ना हो वहाँ पर बीजेपी के लीडर्स पहुँच जाते हैं। हालांकि इनको अब तक एक अपोजिशन लीडर चुनने की ताकत भी नहीं है असेंबली में, लेकिन यहाँ रोड में कहीं पर कोई पैसों के मसले में, कोई पर्सनल गिट्स के मसले में मर्डर होता है तो वहाँ आके अपनी दाल गलाने की कोशिश करते हैं। तो इनको कंट्रोल करना है तो ऐसी एक बिल ज़रूरत है। तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया इसी प्रेस कॉन्फ्रेंस में चीफ मिनिस्टर को ये भी मुतालबा करती है, बिफोर इलेक्शन आप बड़े बड़े जो वादे किए थे, जो माइनॉरिटी कमेटी के इश्यूज़ को हम एड्रेस करेंगे, 2B रिजर्वेशन को रिस्टोर करेंगे, बजट में 10,000 करोड़ बजट हम रिजर्व रखेंगे, लेकिन कोई भी वादा आपका पूरा नहीं हुआ। बजरंग दल को बैन करने की बात आप करे थे, क्या हुआ ये वादे? क्या इसके बारे में आपको और फिक्र नहीं है? क्यों इसके बारे में कौन फिक्र करना? तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आपके माध्यम से चीफ मिनिस्टर को भी पूछना चाहती है, हाल ही में आप 3,20,000 करोड़ का बजट आप पेश किए, सिर्फ माइनॉरिटी को 2,100 करोड़ दिए हैं, कहाँ को बसाएगा ये बजट? 10,000 करोड़ जैसा आप वादा किए थे इसको देना है, और 2B रिजर्वेशन रिस्टोर करना है, और टिप्पू यूनिवर्सिटी आपके जो राज्यसभा मेंबर बोलकर सदियां गुजर गए अब तक पूरा नहीं हुआ, टिप्पू यूनिवर्सिटी लाना है। और कर्नाटक में मेनली लॉ एंड ऑर्डर सिचुएशन को कंट्रोल करने के लिए ऑल कर्नाटक लेवल पर एक बिल लाना है। सिर्फ मंगलूर में जाके एक एंटी कम्युनल विंग कायम करने से कुछ फायदा नहीं है, ये पूरे होल कर्नाटक के लिए, जैसा कि आपको मैं पहले ही बता चुका हूं, प्रिवेंशन ऑफ कम्युनल एंड टारगेटिंग वायलेंस बिल, ये बिल को एक्ट होके लाना है, ये हमारा मुतालबा है। जैन मुनी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना 6 तासात अटक करून बेळगाव पोलिसांनी चांगले काम करून ते कौतुकास पात्र ठरले आहेत, असेही या दरम्यान त्यांनी सांगितले आहे। यावेळी एसडीपीआयचे नेते मकसूद मकानदार, जाकीर नायकवाडीसह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर।
होटल आदर्श पैलेस। लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। एंजल फाउंडेशन व श्रीराम सेना युवक मंडळाकडून मोफत डेंग्यू लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला आहे। एंजल फाउंडेशन व श्रीराम सेना युवक मंडळ भांदूर गल्ली यांच्या वतीने डेंग्यू लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। बेळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने गटारी व रोड अस्वच्छ असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे। या डासांमुळे निश्चितच डेंग्यू अथवा चिकनगुनिया सारखे रोग होऊ शकतात। या कारणाने पूर्व खबरदारी म्हणून एंजल फाउंडेशन व श्रीराम सेना युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी स्वतः लहान मुलासह इतर नागरिकांना एक बूंद लस देऊन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। यावेळी श्रीराम सेना युवक मंडळ भांदूर गल्लीचे मनोहर पै, केशव शिंदोळकर, दौलत शिंदोळकर, मल्लाप्पा बड्रे, अजिंक्य मेंढके, सुप्रिया शिंदोळकर, राजिनी मेंढके, लता कारेकर, सरिता मडलगी, अंजुम शेख सह इतर समाजसेवकांनी या कार्यात भाग घेऊन मोफत लसीकरण केले आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। लाईट स्टार ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी एका अनोख्या पेनचे उत्पादन करण्याची योजना आखली असून नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एज्युकेशन इंडिया ही संस्था नेहमीच कार्यरत असते। जीवनाच्या विविध मार्गावरून वाटचाल करीत असलेल्या नवोद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी बीटीओ बेळगावने गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन केले होते। या मेळाव्यात 25 नवोद्योजक आणि गुंतवणूकदारांनी भाग घेतला होता। यावेळी नवोद्योजकांनी प्रस्तुत केलेले प्रस्ताव हे बहुतेक मोठ्या प्रस्थापित आणि अग्रेसर व्यवसायांचे होते। अनेक वेळा बंद पडणाऱ्या सरकारी विद्युत पुरवठ्यामुळे होणाऱ्या त्रासातून खेड्यापाड्यातील आपल्या सहकारी विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी कत्रीतटी येथील 9वीच्या विद्यार्थ्यांचे प्रयत्न पाहून एज्युकेशन इंडियाचे संस्थापक आणि सीईओ डॉक्टर मनजित जैन हे अतिशय प्रभावित झाले। 9वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या लाईट स्टार ग्रुपने असे एक पेन तयार केले आहे की ज्याला जोडलेल्या प्रकाश झोतामुळे म्हणजेच सेल आणि बल्बमुळे अंधारात सुद्धा सहजपणे लिहिता आणि वाचता येईल। त्यामुळे विद्युत पुरवठा बंद पडला तरीही अभ्यासात खंड पडणार नाही। विद्युत पुरवठ्यातील या खंडामुळे उपस्थित होणाऱ्या समस्येवर मात करण्यामध्ये आपल्या इतर सहाय्यदायी विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूने लाईट स्टार ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी या पेनचे उत्पादन करण्याची योजना आखली असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे। We started a project almost 4-5 months ago where we got 100 students, got them to work on a problem in their ecosystem, and out of that we selected 3 teams, and the first team that we have worked very extensively is Light Star, because they've got a product ready
and we strongly believe that this product can be taken to market. There is a need. There are 26 crores rural students in India, and electricity is a problem in every village. So when we came for a pitch, when we brought Lightstar team at VTU recently for a pitch amongst 25 companies, the only one company that got attention of Education India is Lightstar. The support that we have received from Education India is immense. Can you imagine 8-9 standard students who have just started their journey? I mean, they haven't even started their journey. They are probably 10 years away from their journey, getting such a support from visionary institution, Education India and Manjit ji. It's absolutely mind-blowing for us and for the students. I have to qualify this. Perhaps somebody can help. Maybe this is the first time in India that a project like this has been supported from an investment point of view. I don't think there is any project. I may be wrong, but this is what I think it is. Fantastic support from Education India also, Manjit ji. Placing, that I will leave that discussion to Education India team for all the support that they have given. We will continue to support. From our company, we will support students' project to go to commercial as a concept. Take them to commercial. They should be able. ಸಿ-ಪಿನ್ ಚಾರ್ಜರ್ ಇದೆ ಹಾಗೂ 2 LED ಬಲ್ಬ್ ಹಾಗೂ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಇದರ ಒಳಗೆ ಹಾಕಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ವೈರ್ ಹಾಕಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಇದನ್ನು ಆನ್ ಮಾಡಿದರೆ ನಮಗೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಬೆಳಕು ಸಿಗುತ್ತದೆ. लाईटस्टार ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एज्युकेशन इंडियाचे संस्थापक आणि CEO डॉक्टर मनजित जैन यांनी 20 लाख रुपये गुंतवून 10,000 पेनचा पुरवठा करण्याची मागणी नोंदवली आहे, असे या दरम्यान सांगितले आहे. Dr. Manjit Jain was very much impressed by the product from the Lightstar group, and he has decided to invest ₹20 lakhs for the development of this project as part of Education India's CSR activity outreach. And this fund will be utilized for the research, marketing, R&D activities, and we have already placed an initial order of 10,000 units to be processed from them, and these units will be distributed throughout India among the students. So we would like to, since we are engaged in the education sector, we would like to connect with students, and we want to make sure that more students come out with such ideas. And moreover, we would like to reach out to the students who are in the rural part of the country. And we would like to support them with all the marketing activities, financial activities, whatever is required. But the only thing is that we want to make sure the young mind comes out with the best ideas. And we are there always to support them. And we are already in touch with the Light Group for further activities, and which will be unfolded in the coming months. Thank you. And ग्रामीण सरकारी विशेषतः कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एज्युकेशन इंडिया ही संस्था सध्या कार्यरत आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. हलगा येथील सार्वजनिक व्यायामशाळेचे भूमिपूजन करण्यात आले असून या शाळेसाठी 7 लाखाचा निधी मंत्री हेब्बाळकर यांनी मंजूर करून दिला आहे. सार्वजनिक व्यायामशाळा नवी गल्ली हलगा या व्यायामशाळेचे भूमिपूजन झाले असून ही सदर जागा कैलासवासी फकीरप्पा मल्लाप्पा सामजी व त्यांचे बंधू कैलासवासी पुंडलिक मल्लाप्पा सामजी यांनी व्यायामशाळेसाठी 18/27 ही जागा देणगी स्वरूपात देऊ केली आहे. त्याबद्दल समस्त सामजी बंधूंचे नवी गल्ली हलगा ग्रामस्थ यांच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत. या व्यायामशाळेसाठी हलगा ग्रामपंचायत अमृतग्राम योजना या फंडातून 7 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून अमृतग्राम योजना मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी ही योजना आपल्या गावाला मिळवून दिली आहे. त्याबद्दल हलगा ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत. या व्यायामशाळेच्या भूमिपूजन होत असून ही सदर जागा कैलासवासी फकीरा मल्लाप्पा सामजी व त्यांचे बंधू पुंडलिक मल्लाप्पा सामजी व सामजी बंधू यांनी त्या व्यायामशाळेसाठी 18/27 ही जागा देणगी दाखल दिलेली आहे. त्याबद्दल समस्त सामजी बंधूंचे
नवी गल्ली हलगा ग्रामस्थ व हलगा ग्रामपंचायत यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन व या व्यायामशाळेसाठी हलगा ग्रामपंचायत यांच्या वतीने या व्यायामशाळेसाठी अमृत ग्राम योजना या फंडातून 7 लाख रुपये मंजूर करून घेतल्याबद्दल हलगा ग्रामपंचायत यांचेही हार्दिक अभिनंदन। सदर भूमिपूजनासाठी जमलेले समस्त नागरिक, सदर भूमिपूजन ग्रामपंचायत चेअरमन सागर बाबुराव कामानाचे, पिराजी मल्लाप्पा सामजी व बंधू व ग्रामपंचायत सदस्य माजी चेअरमन गणपत अर्जुन माराळकर, पिराजी जाधव, कल्पना हनुमंतचे व उपाध्यक्ष ग्रामपंचायत उपाध्यक्ष रूपा सुतार, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी संताजी तसेच या गावातील प्रतिष्ठित नागरिक महावीर अण्णाप्पा पाटील, रामा कामानाचे, शशिकांत कामानाचे, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कान्होजी, गंगाराम कामानाचे, भीमसेन हनुमंताचे, सागर बेळगोजी, परशुराम घोरपडे, राजू सुतार, धर्मेंद्र चिप्परप्पा, मल्लाप्पा कामानाचे व समस्त नागरिक यांच्या वतीनं होत असून आता या भूमिपूजनासाठी मी सागर बाबुराव कामानाचे व पिराजी मल्लाप्पा सामजी यांना विनंती करतो की त्यांनी भूमिपूजन करून यावं। सदर भूमिपूजन कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत चेअरमन सागर कामांनाचे, पिराजी सामजी, माजी चेअरमन गणपत मारिहाळकर, ग्रामपंचायत सदस्य पिराजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य कल्पना हनुमंताचे, लक्ष्मी संताजीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक या दरम्यान उपस्थित होते। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समाये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सालाबाद प्रमाणे शुक्रवारपासून मुतगा भावकेश्वरी देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला असून शुक्रवारी ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला आहे। सालाबाद प्रमाणे मुतगे गावची श्री भावकेश्वरी देवी यात्रेला शुक्रवारी प्रारंभ झाला असून यात्रेला पै पाहुण्यांची गर्दी वाढू लागली आहे।
मुदगे गावातील देवस्थान पंच कमिटी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी जैन बस्ती येथून श्री भावकेश्वरी देवीची मूर्ती वाजत गाजत मुख्य मंदिराकडे आणण्यात आली. यानंतर 8 कुटुंबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. दुपारी 12च्या सुमारास गावकऱ्यांनी व महिलांनी ओटी भरली. यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी गोड प्रसाद असल्याने पाहुण्यांची रेलचेल नेहमीप्रमाणे दिसू लागली होती. रात्री 12च्या सुमारास देवीचा मानपान होणार असून शनिवारी तिखट जेवणाने या यात्रेची सांगता केली जाणार आहे. यात्रेला येणाऱ्या पै पाहुण्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून मारिहाळ पोलीस स्थानकाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. जैन मुनी हत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करून खानापूर तहसीलदारांना हिंदुत्ववादी संघटनेने निवेदन सादर केले आहे. चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील जैन मुनी आचार्य कामकुमार नंदी महाराज स्वामी यांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले व संजय कुबल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दिनांक 13 जुलै रोजी खानापूर तहसीलदारांना देण्यात आले. सदर निवेदन कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व गृहमंत्री तसेच बेळगाव जिल्हाधिकारी यांना पाठवण्याची विनंती करण्यात आली. तत्पूर्वी लक्ष्मी मंदिर खानापूर या ठिकाणाहून हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले व संजय कुबल यांच्या नेतृत्वाखाली सर्व हिंदू धर्मीय नागरिक, हिंदू कार्यकर्ते, हिंदू संघटनांचे पदाधिकारी व जैन धर्मीय महिला व नागरिकांनी घोषणा देत पदयात्रेला सुरुवात केली. पदयात्रा राजा शिवछत्रपती चौकात आल्यानंतर थोडा वेळ रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर खानापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये काडसिद्धेश्वर आवरोळी मठाचे श्री चन्नबसव देवरू स्वामी, माजी आमदार अरविंद पाटील, लैला शुगर एमडी सदानंद पाटील, भाजप नेते शरद केशकामत, भाजपा नेते बाबूराव देसाई, माजी सभापती मल्लाप्पा मारिहाळ, किशन चौधरी, जैन धर्मीय नेते जेडी पाटील, संजय कंची, शीतल, संतोष परमार, भेंडीगिरी व बराच मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी या सर्वांची भाषणे झाली. सर्वांनी आपल्या भाषणात जैन मुनींच्या हत्येचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी पंडित ओगले व संजय कुबल बोलताना म्हणाले की जैन मुनींची हत्या इतक्या निर्दयीपणे केली असून त्यांचे तुकडे तुकडे करून बोरवेलमध्ये टाकले होते. मनुष्य जातीला कलंक लावणारी व काळीमा फासणारी ही घटना आहे. याची सीबीआय मार्फत चौकशी करून पडद्यामागच्या खऱ्या सूत्रधारांना अटक करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे. व ज्याप्रमाणे स्वामींची हत्या हालहाल करून करण्यात आली त्याचप्रमाणे या आरोपींना सुद्धा कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. परवाच आपल्या या भारत भूमीमध्ये असलेलं भारत भूमी म्हटल्यानंतर संतांची भूमी मानली जाते आणि त्या आमच्या थोर संतांचा मगाशीच दादाने सांगितल्यावर त्या स्वामीजींचे चरित्र, त्यांचा जो त्याग आहे, ती कोट्याधीश असलेली प्रॉपर्टी त्या व्यक्तीनं, त्या स्वामीनं त्याग करून फक्त आपला समाज सुधारला पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे म्हणून गेले अनेक वर्ष आपला धर्मप्रसार करत असतेवेळी त्यांच्याच एका व्यक्तीनं, माळी नावाच्या एक माणसानं आणि हुसेन नावाच्या एका माणसानं, या दोघांनी मिळून प्री प्लॅन करून परवा 2 तारीखला स्वामीजी गायब झाले मठातून, हिरेकोडी आश्रममधून, आणि गायब झाल्यावरती 4-5 दिवस मला वाटतंय त्यांच्या मठाच्या ट्रस्टीने सुद्धा पोलीस प्रशासनाला कंप्लेंट दिलं होतं आणि 5-6 दिवसानंतर सुद्धा त्या शोध लागला नव्हता. ज्या वेळेला कटकभावी म्हणून जे गाव आहे आणि कटकभावीच्या आपल्या एका मशीनमध्ये स्वामींचे तुकडे तुकडे करून त्या ठिकाणी शिरलं गेलं होतं. वाईट वाटतंय. आज जर विचार करायला गेलो तर त्या पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये परवा असं सांगितलं की अजून एक स्वामीजींचा पाय देखील लावला. इतकं क्रूर हत्या म्हणजे जिहादी प्रवृत्तीची हत्या या भारतामध्ये होत आहे. बांधव, याचा आम्ही विरोध करतो, याचं आम्ही खंडन करतो. वास्तविक पाहता कर्नाटकाचे आमचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब, गृहमंत्री परमेश्वर साहेब, लॉ मिनिस्टर HK पाटील साहेब, या 3 व्यक्तीने सुद्धा ह्याच्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे. तर ते सुद्धा या व्यक्तीवर एवढ्या मोठी घटना घडली देशामध्ये तरी देखील ही व्यक्ती मौन आहे. मग त्या संदर्भामध्ये सर्व हिंदू समाज, कारण की जैन समाजाचा एक मंत्र आहे अहिंसा परमो धर्म. आज जैन म्हणजे क्षत्रिय समाज, जसा आमचा मराठा समाज क्षत्रिय मानला जातो तसा तो बी एक जैन समाज भाग आहे. आणि ह्या समाजामध्ये सुद्धा संत स्वामीने सांगितलेलं आहे की आम्ही फक्त शांतीचा मंत्र देत नाही, जर धर्मासाठी वेळ आली तर एक हात में माला और एक हात में भाला म्हणणारा हा जैन समाज आहे. बांधव,
आणि या जैन समाजावरती हा फक्त ते स्वामींवरती थोडंच मर्डर नाही आहे, हा संपूर्ण हिंदू समाजावरती अत्याचार आहे. तसा परवा मागच्या 2-3 वर्षा अगोदर डीजी वंजारा म्हणून IPS होते तेलंगणा हैदराबादमध्ये एका मुलीवरती 4-5 पुरावे रेप करून मारण्यात आलं. त्यावेळेला डीजी वंजारानं काय केले, ते फक्त वाढमध्ये इन्व्हेस्टिगेशनची तिथल्या तिथं त्या व्यक्तीनं गोळी घातलं. आम्ही तर म्हणतो फाशी द्यायचं नाही, त्या ठिकाणी त्या हरामखोर दोघांना गोळी घातलं पाहिजे अशी मी मागणी करतो हिंदू संघटनेच्या वतीनं. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये कोण षडयंत्र केलं पाहिजे, ह्याचा तपास केला पाहिजे अशी संपूर्ण हिंदू संघटनेच्या वतीनं मागणी. जय श्रीराम. जैन धर्मीयांचे नेते JD पाटील म्हणाले की जैन धर्म हा अहिंसा परमो धर्म म्हणून ओळखला जातो. त्याच धर्माच्या स्वामीजींची हत्या अतिशय क्रूरपणे झालेली आहे. ते पाहता मनुष्य धर्माला काळीमा फासणारी ही घटना आहे. त्यासाठी आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी या दरम्यान त्यांनी केली. यावेळी तालुक्यातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड गैरहजर असल्याने त्यांच्या जागी डेप्युटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व मुख्यमंत्री गृहमंत्री यांना सदर निवेदन ताबडतोब पाठवून देतो अशी ग्वाही या दरम्यान त्यांनी दिली आहे. सूत्रसंचालन माजी सभापती मल्लाप्पा मारिहाळ यांनी केले, तर खानापूर पोलीस स्थानकाचे पोलीस इन्स्पेक्टर मंजुनाथ नाईक यांनी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला होता. मंजुनाथ दोडमणी, कॅनन सिटी न्यूज, खानापूर. आता पुन्हा नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर. हुंचेनट्टी गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ तरुणाची हत्या गुरुवारी रात्री उशिरा घडली. ही घटना मध्यधुंद अवस्थेत असताना हा घडला प्रकार. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. महात्मा फुले रोडवर CDP प्लॅन चुकीच्या पद्धतीने स्मार्ट सिटी बुडा व मनपा अधिकारी सापडणार गोचित. मालकीच्या जागेतून बेकायदेशीर रस्ता निर्माण कंपाऊंड निर्माण करण्यास अधिकारी आणत आहेत अडथळा. जैन मुनी यांची हत्या निषेधार्ह आहे. राज्यातील कायदेशीर व्यवस्था कोलमडली. जैन मुनींच्या हत्येचे राजकारण करण्यात येऊ नये SDPI संघटनेचे राज्य प्रधान कार्यदर्शी कोडलीपेठ यांचे मत. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी.